आबासाहेबांची खूप आठवण येते. शिवबा, भीती वाटते का तुम्हाला? मोहीम संपवून लवकरच येतील हो तुमचे आबासाहेब. भीती? छे, पण आऊसाहेब, आबासाहेब सारखे लढाया करतात. कशासाठी? राजा होण्यासाठी? नाही शिवबा, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. लढायचं ते राजा होण्यासाठी नाही, लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी. साहेबांचं ऐकून साहेबांचं ऐकून त्याला शिवबा भार हापून दऱ्या खोऱ्यात हिंडून साथीदार काढल्या हुडकून रायरेश्वरी दाटी वाटीन लहान थोरांच्या साथीनं पिंडीवरचा बेल उचलून शपथ घेतली बाल शिवबान गुलामगिरी देण्या उलटून गुलामगिरी देण्या उलटून सुलतानी मुलूक मारून तोरण घेई शिव जिंकून बांधी स्वराज्याचं तोरण देवाच्या डोंगरावर कंटापूरचा शृंगार माझ्या तीन घेती आकार राजकाट झाला साकार राजकाट झाला साकार ओळखीला घेतला हिसकून वठाणा घेतला ओढून आदिलशाही पाश तोडून सगळीकडे भगवानी शाण सगळीकडे भगवानी शाण स्वराज्याचा डावा मांडून आदिलशहान संतापून तिले फत्ते खाना धाडून तिले फत्ते खाना धाडून 5,000ची आदिलशाही फौज कोंढाण्याच्या दिशेने निघाली. मजल दरमजल करत फते खानाचा मुक्काम पडला खळद बेलसर गावात. खानाला वाटेतच गाठवून दाणादाण उडवून द्यायचा बेत महाराजांनी आखला. फते खानाला वाटेतच अडवायचा, पण कुठे? पुणे परगण्याच्या आग्नेयाला स्वराज्याच्या सरहद्दीवर असलेला एक धिप्पाट डोंगर महाराजांनी हेरला. तो होता इंद्रनील पर्वत. पर्वताच्या अंगाखांद्यावर तटबंदी बुरुजांची आभूषणं मिरवत उभी होती एक बेलाग दुर्ग जोडी. साक्षात इंद्राचं नाव घेऊन आभाळाशी स्पर्धा करणारा करे पठाराचा स्वामी दुर्ग पुरंदर. आणि इंद्राच्या हातातलं शस्त्र म्हणून शोभणारा पुरंदराला खेटून उभा असलेला वज्रगड. वज्रगडावर तशी जागा कमी, पण सर्व बाजूंनी तटबंदी बांधून 5 बुरुज बांधून संरक्षित केलेली. उत्तराभिमुख असलेला सर दरवाजा हा पुरंदराच्या माचीवर येण्याचा मुख्य मार्ग. चहू बाजूंनी बाले किल्ल्याला बिलगलेली ही विस्तीर्ण माची म्हणजे या दुर्गजोडीच्या कंठावर शोभणारी मोत्याची माळच. माचीवर पूर्वेला खंदकडा, मध्ये राजगादी आणि पश्चिमेला केदारेश्वर अशा उत्तुंग शिखरांचा मुकुट घातलेला पुरंदराचा बाले किल्ला. बिनीच्या दरवाजातून आत गेलं की पश्चिमेकडे धावत गेलेली तटबंदी. जागोजागी असलेल्या बुरुजांनी पुरंदर भक्कम तर होताच, पण ठिकठिकाणी पाण्याची तळी, धान्य कोठारं, दारू कोठारं यामुळे पुरंदराचा बाले किल्ला जिंकून घेणं केवळ अशक्यच. राजांनी हे समजून घेऊन पुरंदराच्या किल्लेदारालाच आपल्याकडे वळवून घेतलं आणि मराठ्यांचं सैन्य किल्ल्यात येऊन थांबलं. एक तुकडी फतेखानावर चालून गेली. लढाईला तोंड फुटलं आणि घात झाला.
मराठ्यांचं निशाणच विजापूरकरांनी घेरलं. भगवा निशाण खेचून बाजी जेधे पुरंदराकडे धावत सुटले. पुरंदराच्या रहाळात भयंकर लढाई जुंपली. मराठ्यांचा आवेश बघून आदिलशाही फौज घाबरली आणि रणांगणातून विजापूरकडे पळत सुटली. बाजी जेधेंनी महाराजांचा मंत्र केदारेश्वराच्या साक्षीने खरा करून दाखवला होता. आता लढायचं ते फक्त भगव्यासाठीच. पुरंदर स्वराज्यासाठी शुभशकून ठरला. जावळीची स्वारी, अफजलखानाचा वध, पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका, उंबरखिंडीतली लढाई, शास्ता खानावर छापा, सुरतेची स्वारी अशा एकाहून एक अद्भुत पराक्रमांनी महाराजांनी परकीय आक्रमणांच्या लाटात परतवून लावल्या. किल्ल्यांच्या बुरुजावरती फडफडला भगवा, 3 शेकडा वर्षानंतर गुरुकुरला छावा. आणि म्हणूनच औरंगजेबाने सर्वात प्रभावी सेनापतीची दक्षिणेवर नेमणूक केली. राजपुतान्यातल्या अंबरच्या गादीचा वंशज मिर्झा राजा जयसिंग. 70,000 फौजेच्या बळावर मिर्झा राजाने दक्षिणेच्या रुखाने कूच केले. दिलेर खान पठाण 5,000 फौजेसह वाटेत मिर्झा राजांना येऊन मिळाला. मिर्झा राजाने आपली छावणी आदिलशाह आणि मराठे यांच्या सीमेवर असलेल्या पुरंदराच्या दिशेने हलवायचा निर्णय घेतला. पुरंदराच्या पायथ्याशी पोहोचलेल्या दिलेर खानाने किल्ला वेढण्याचे आदेश दिले. किरत सिंग, राजराय सिंग, मित्रसेन, दाऊद खान अशा मातब्बरांच्या फौजा आता चहू बाजूंनी पुरंदराला भिडल्या. पुरंदर अचानकपणे वेढला गेला. पुरंदराच्या माचीच्या उत्तरेला असलेला सर दरवाजा. ही वाट तशी चढायला सोपी, पण तीव्र उतार असल्याने तोफांचा मारा करणे दिलेर खानाला अवघड जात होते. दक्षिणेला तर उभे कडे असल्याने त्या बाजूने तोफा चढवणे अशक्यच होते. पुरंदरावर ताबा मिळवण्याची आता एकच किल्ली होती, वज्रगड. पुरंदराची ही दुखरी नस बरोबर हेरून दिलेर खानाने अब्दुल्ला खान, फतेह लष्कर आणि हवेली यातील अजस्त्र तोफा वज्रगडासमोरच्या सोंडेवर चढवल्या. तोफा तटबुरुजांवर आग भोकू लागल्या. बुरुज उसळला आणि मुघली सैन्य आत घुसलं. दिलेर खानाच्या प्रचंड ताकदीपुढे आता मराठे संख्येने कमी पडत होते. मराठ्यांचा प्रतिकार हळूहळू क्षीण होत होता आणि अखेर मराठ्यांनी माघार घेतली. वज्रगडावर मुघली निशाण फडकले. वज्रगड पडला. पुरंदराचा गळा आवळून प्राण कंठाशी आले. याच वेळी तोफगोळ्यांची रसद घेऊन मराठ्यांची एक तुकडी पुरंदराच्या दक्षिणेला आली आणि दाऊद खान कुरेशीच्या पहाऱ्यांची नजर चुकवून गडाच्या केदार दरवाजात पोहोचली. महाराजांच्या या नजराण्याने गडकऱ्यांना स्फुरण चढले. एका रात्री दक्षिणेला असलेल्या रसूलबेग रोजबारीच्या मोर्चावर मराठ्यांनी अचानक हल्ला केला. मोठी चकमक उडाली. तिथून परतत असताना मराठ्यांनी तिथल्या एका तोफेच्या कानात लोखंडी मेघ ठोकून ती तोफ बहिरी करून टाकली. 1.5 महिना भैरवखिंडीत ठाण मांडून बसलेल्या दिलेर खानाला एक गोष्ट चांगलीच समजून चुकली होती की जोवर समोरचा सफेद व काळा बुरुज हाती येत नाही तोवर आपल्याला हे मराठे 1 इंचही पाऊल पुढे टाकू देणार नाहीत. त्यासाठी सफेद बुरुजाच्या समोर त्यांनी एक दमदमा उभा करायला सुरुवात केली. त्यावर तोफा चढवल्या गेल्या आणि स्वतः किरत सिंग व दिलेर खान त्यावरून मारा करू लागले. त्या भयंकर माऱ्याच्या आडोशात मुघल सफेद बुरुजाच्या पायाशी आले
आणि सुरुंगासाठी तो पाया खोदायला लागले. पण अचानक प्रचंड स्फोट झाला. धुराळा उडाला, कारण सफेद व काळ्या बुरुजाच्या मधल्या जागेत मराठ्यांनी जो दारुगोळा साठवून ठेवला होता त्याने अचानक पेट घेतला होता. या अपघाती स्फोटात 80 मराठे अस्मानात उडाले. मराठे तो भाग सोडून बाले किल्ल्यावर निघून गेले. गनीम आता बाले किल्ल्याला येऊन भिडला होता. ती तारीख होती 2 जून 1665. मिर्झा राजाने जमेल तिथे स्वराज्य मारून पूर्ण नाकेबंदी केली होती. महाराजांचे वकील रघुनाथ पंत जेव्हा मिर्झा राजाला भेटले तेव्हा त्याने एकच गोष्ट निक्षून सांगितली. स्वतः शिवाजी महाराज बिनाशर्त आणि निशस्त्र इथे आले तरच बोलणी होती. सगळे उपाय हरले. महाराजांनी होकार दिला. ती तारीख होती 9 जून 1665. 11 जून रोजी तहासाठी छावणीत येणाऱ्या महाराजांचं स्वागत मुघलांनी पुरंदरावर सुलतान करून करायचं ठरवलं. अल्लाहू अकबरचे नारे देत 5000 पठाण खिंडीतून बाले किल्ल्याच्या दरवाजाला भिडणार. तोच ते दरवाजे सताड उघडले गेले आणि हर हर महादेवचा गगनभेदी गजर करीत 700 मराठे घेऊन मुरारबाजी पठाणांवर येऊन फुटून पडले आणि माचीवर भयंकर रणकंदन सुरू झालं. पहिल्या काही वेळातच 500 पठाण कापले गेले. मराठ्यांचा तो अवतार बघून पठाण खिंडीकडे पळत सुटले आणि त्यांच्या पाठलागावर निघाले मुरारबाजी देशपांडे आणि त्यांचे 60 बहादर मावळे. खिंडीत येस्तोवर बाजींचे सगळे सवंगडी एक एक करून संपले होते. तरीही प्रलय भैरव मुरारबाजी एकटे लढत होते, हार जात नव्हते. त्यांचा तो द्वेष, ती जिगर, तो वेडेपणा पाहून दिलेर खान लढाई थांबवत म्हणाला, अरे तू तर मर्दाना शिपाई, आमचा कौल घे, तुला हवं ते सगळं देतो. ते ऐकून बाजी संतापले आणि म्हणाले, अरे मी शिवाजी महाराजांचा शिपाई गडी, तुझा कौल घेतो की काय? दिलेर खाना, जाऊन सांग तुझ्या मिर्झा राजाला आणि दिल्लीच्या औरंग्याला आम्ही आमचा जीव झेंड्यावरून आणि महाराजांवरून ओवाळून टाकलाय. तो परत घेणं आम्हाला याच काय कुठल्याही जन्मी शक्य नाही. ते ऐकून दिलेर खानाने कमानीतून एक तीर चालवला. तो मुरारबाजींच्या कंठात रुतला. मुरारबाजी आणि त्यांचे सवंगडी पुरंदर राखता राखता त्याच्याच मातीत एकरूप झाले. स्वराज्यासाठी, भगव्यासाठी. महाराज छावणीत दाखल झाले आहेत हे समजताच मिर्झा राजाने निरोप पाठवला. सगळे किल्ले देणार असाल तरच पुढे या. यावर महाराजांनी उत्तर पाठवलं, मी माझे अनेक किल्ले बादशहाला द्यायला तयार आहे. मिर्झा राजाने स्वागत केलं आणि अशा जागी बसवलं जिथून ते दोघेही अजूनही सुरू असलेलं पुरंदरावरचं रणकंदन पाहू शकत होते. मुरारबाजी पडले तरीही पुरंदर लढतच राहिला. मराठे ऐकत नाहीत, हट्टाला पेटलेत हे पाहिल्यावर दिलेरने आपल्या मस्तकीची पगडी जमिनीवर फेकली आणि म्हणाला, जेव्हा पुरंदर घेईन तेव्हाच पगडी मस्तकी बांधेन. याच वेळी पुरंदरावरून मराठ्यांनी पाहिलं की महाराज छावणीत तहाला आले आहेत. ते बघून कासावीस होऊन मराठे म्हणायला लागले, एक मुरारबाजी पडले तो काय झाले महाराज, आम्ही अजून तैसेच शूर आहोत. ऐसी हिंमत धरून गड लढवतो. महाराज, वज्रगड पडला आम्ही भैरव खिंडीतून लढलो. खिंड पडली आम्ही सफेद काळ्या बुरुजांवरून लढलो. बुरुज पडले आम्ही माचीवरून लढलो. माची पडली आम्ही सर दरवाजातून लढलो. तोही पडला आम्ही बिनीच्या दरवाजातून लढतोय. पण महाराज, बिनीचा दरवाजा पडला तर बाले किल्ल्यावरून लढू. तोही पडला तर खानकडावरून लढू. खानकडा पडला तर राजगादीवरून लढू. राजगादी पडली तर आम्ही केदारेश्वरावरून लढू. आणि जर केदारेश्वरही दुश्मनाच्या हाती गेला तर आम्ही केदारेश्वराच्या भगव्याच्या काठीने लढू.
पण महाराज, महाराज तुम्ही तह करू नका, कदापि तह करू नका महाराज. महाराजांच्या अंतर्मनापर्यंत सवंगड्यांची ही साथ पोचत होती, पण स्वतःच्या डोळ्यांनी देखत ते आणखी हानी पाहू शकत नव्हते. महाराजांनी निरोप पाठवला आणि जड अंतःकरणाने किल्ला दिलेरच्या स्वाधीन करून डोळ्यातल्या न थांबणाऱ्या पाण्यानिशी मराठे खाली उतरले. बहादर मराठ्यांनी शेवटपर्यंत दिलेर खानाला पगडी घालू दिली नाही. मुघलांसाठी पुरंदर अभेद्यच राहिला. महाराज तहाला बसले. 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक महाराजांनी मुघलांना लिहून दिला. पुरंदरीचा भगवा खाली आला. पुरंदरावर मोघली चांद तारा फडकू लागला. लढायचं ते राजा होण्यासाठी नाही, लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी. मा साहेबांचं स्वप्न, महाराज साहेबांचा संकल्प म्हणजे हिंदवी स्वराज्य. राजगडाच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारी सिंहगड, पुरंदर, रोहिण्यावरची मुघली निशाणं महाराजांना पुढची 4 वर्ष रोज बेचैन करत होती. आणि एक दिवस सरसेनापती प्रतापराव गुजर राजगडावर आले. महाराज औरंगजेबाने तह मोडला. स्वराज्य यज्ञात समर्पित होण्यासाठी हजारो समिधा महाराजांच्या आदेशासाठी परत आतुर झाल्या. सिंहगडाची जोखीम उचलली तानाजीरावांनी. सिंहगडावरचं मोगली निशाण मराठ्यांनी खाली तर खेचलं, पण तानाजीरावांसारखा सिंह स्वराज्याच्या कामी आला. तानाजीरावांच्या बलिदानाने मराठे पेटून उठले आणि 1च महिन्यात पुरंदरावर भगवा परत एकदा फडकला. पुरंदर आनंदून गेला. अभिमानाने त्याचा पूर भरून आला. महाराजांच्या शब्दांनी परत एकदा मोहरून उठला. लढायचं ते रयतेसाठी, लढायचं ते हिंदवी स्वराज्यासाठी, लढायचं ते प्राणप्रिय भगव्या ध्वजासाठी.